माझ्याकडे हल्ली कामाचा ताण, अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेतील यश अपयशाच्या चिंतेतून निर्माण होणारे डिप्रेशनचे पेशंट खूप येतात. माझी प्रॅक्टिस 2010पासून सुरू असून दरवर्षी डिप्रेशनच्या पेशंटमध्ये झपाट्याने होणारी वाढ मी बघत आहे. हा फक्त माझाच नाही तर माझ्यासारख्या अनेक वैद्यमित्रांचा अनुभव आहे. कसं बरं पाहावं या डिप्रेशनकडं? खूप सोपं आहे. यामध्ये औषध, गोळ्या आणि तपासण्या याबरोबरच सोशल सपोर्ट आणि मेंटल सपोर्टची तितकीच गरज आहे. एखाद्या फॅमिलीमध्ये डिप्रेशनचे पेशंट असतील तर इतर फॅमिली मेंबरने त्याला मेंटली स्ट्रॉंग म्हणजे मानसिकरित्या कणखर किंवा खंबीर बनवणं गरजेचं आहे. याचबरोबर त्याने पुढील काही पथ्य पाळावीत. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. यामध्ये सूर्यनमस्कार, त्याचप्रमाणे अनुलोम विलोम व विशेषतः भ्रामरीसारखे प्राणायाम चांगला रिझल्ट देतात. वेखंडाच्या चूर्णाचं लेपन करणं गरजेचं आहे. वेखंड, अश्वगंधा सारख्या चूर्णांचे कल्प जर पोटामध्ये गेले तर चांगला रिझल्ट मिळतो. ही औषधं जर गाईच्या साजूक तुपाबरोबर पोटात गेली तर रिझल्ट चांगला मिळतो. कारण गाईचं तूप हे शरीराबरोबर मनू व स्रोतसावर सुद्धा चांगलं काम करतं असा पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर पंचकर्माचा विचार करायचा झाल्यास नस्य आणि शिरोधारा त्याचबरोबर रक्तमोक्षण या 3 कर्मांचा उपयोग केला तर डिप्रेशनमध्ये चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. खूप सोपं आहे. एकदा करून तर पहा.